आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये स्वागत आहे. सर्वांना गुड मॉर्निंग. आपल्याला सर्वांकरिता एक आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे. वेगवेगळ्या पदाकरिता नागपूर NHM मध्ये भरती जाहीर झालेली आहे. यामध्ये स्टाफ नर्स असेल, MPW, लॅब टेक्निशियन, वेगवेगळ्या पदाकरिता ही 15व्या वित्त आयोगाअंतर्गत ही पदभरती करिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या संपूर्ण पदभरतीची जाहिरातीची तुम्हाला माहिती सांगणार आहोत आहे. त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसे जर आपण नवीन असाल तर चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. त्याच्या अगोदर याची पात्रता काय असणार आहे, कशी निवड केली जाणार त्या संदर्भात आपण माहिती बघणारच आहोत. त्या अगोदर ज्या जागा निघालेल्या आहेत, ANM JNM असेल किंवा स्टाफ नर्स असेल, लॅब टेक्निशियन आणि MPW च्या जागा आहेत, त्याकरिता सर्व बॅचेस अकॅडमी मध्ये स्टार्ट झालेल्या आहेत. तांत्रिक विषयासहित ANM JNM बॅच सुरू झालेली आहे. तसेच नागपूर महानगरपालिकेमध्ये JNM जनरल नर्स मिडवाईफचा करिता 57 पदाची पण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. बऱ्याच म्हणजे मेल अँड फिमेल दोघांकरिता ही पोस्ट चालते. बऱ्याच लोकांनी अप्लाय केले असतील. त्यांच्याकरिता अकॅडमी मध्ये तांत्रिक विषयासहित बॅच अवेलेबल आहे. जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असणार आहे. त्यासोबतच आपल्याला टेस्ट सिरीज ई-बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत. या बॅचची फी आहे 3,000 रुपयामध्ये 1 इयर तुम्हाला व्हॅलिडिटी देण्यात येणार आहे. 80 करिता 8010457760 या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके, जास्त वेळ न घेता जे महत्त्वाचे अपडेट आहे त्याविषयी आपण डिस्कशन करणार आहोत. 15वा वित्त आयोग अंतर्गत UHWC व आयुष कार्यक्रमाअंतर्गत कंत्राटी तत्वावर पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नागपूर जिल्ह्यामध्ये 2024-25 करिता. पुढे बघूया आपण 15 वित्त आयोगाअंतर्गत आयुष कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात नागपूर जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांतर्गत खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे रिक्त पदासाठी पदभरती घेण्याकरिता पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने दोन्ही पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहेत. अर्ज मागविण्यात आलेले आहेत. यामध्ये अर्बन स्टाफ नर्सचे एकूण 33 पदे आहेत. यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार SC करिता 2 आहेत, SC करिता 5, ST करिता 2 आहेत, BJला 1 आहे. कॅटेगरीनुसार तुम्हाला पद ची संख्या सांगितलेली आहे. OBC 5 आहेत, ओपन करिता 10 असे एकंदरीत 33 पदे भरली जाणार आहेत स्टाफ नर्स. बघा आता शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे त्यांनी. JNM जनरल नर्स मिडवाईफ किंवा आणि रजिस्ट्रेशन फॉर्म महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल हा जो कोर्स आहे किंवा सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. वयोमर्यादा ओपन करिता 38 आणि मागासवर्गीय म्हणजे कॅटेगरीमध्ये जर असेल तुम्हाला 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे, अर्ज ऍप्लिकेशन करता येणार आहे. मानधन 20,000 रुपये असणार आहे प्रतिमाह. त्यानंतर आहे MPW मेल करिता 31 जागा आहेत. वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार हे डिस्ट्रीब्युशन आपल्याला दिलेलं आहे आणि याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला उपलब्ध होणार आहे. याकरिता तुम्हाला HSC म्हणजे 12वी सायन्स मधनं पास होणे गरजेचं होतं, प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्सेस किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स पुरुषांकरिता आहे, मेल करिता या जागा आहेत. त्याचा कोर्स कंप्लीट झालेला असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. 18,000 रुपयाचं बेसिक पेमेंट असणार आहे. आणि जे तुम्हाला वयोमर्यादा सांगितलेली आहे कॅटेगरी करिता 43 आणि ओपन करिता 38 वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट आयुष सेल आहे. जे 2 पद होते महत्वाचे आपल्याला त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. सविस्तर जाहिरात, अटी शर्ती तसेच अर्जासह तुम्हाला www.naagpur.zp.com या वेबसाईटवर या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. सदर जाहिरातीमध्ये पात्र किंवा अपात्र उमेदवारांची मेरिट लिस्ट व पदभरतीसाठी वारंवार प्रसिद्ध केलेल्या सूचना या कार्यालयाच्या जो संकेतस्थळावरती प्रकाशित करण्यात येणार आहे. याबाबतची सूचना किंवा दूरध्वनीद्वारे कळवण्यात येणार नाही. उमेदवारांनी याची नोंद घ्यायची आहे. अर्ज सादर करण्याची पद्धत सर्व उमेदवारांनी लिंकवर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. त्याचप्रमाणे संकेतस्थळावर उपलब्ध अर्जाचा नमुना डाउनलोड करावे. तसेच सदर अर्ज भरून त्याला संबंधित खालील दिलेले आवश्यक कागदपत्र डॉक्युमेंट जोडावे. सदर अर्ज कार्यालयात जमा करणे आवश्यक अनिवार्य आहे. जो तुम्ही फॉर्म भरलेला त्याचं प्रिंट पण कार्यालयात सादर करणे गरजेचं आहे. ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करणे अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. अन्यथा सदर उमेदवारांना अपात्र ठरविण्यात येणार आहे. पुढे काय दिलेलं आहे बघा. आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत. पदवी पदविका प्रमाणपत्रे आहे, गुणपत्रिका तुमची सर्व 10वी 12वी तुमचा स्कोरची, शैक्षणिक अर्थबाबतचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखल्याचा प्रमाणपत्र, प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो किंवा RTGS द्वारे तुम्ही जो शुल्क भरलेले ऑनलाईन ते पावती किंवा डिमांड ड्राफ्ट, लहान कुटुंब जर असेल, मॅरिड असाल तर त्याचं प्रमाणपत्र, असे एकूण जे प्रमाणपत्र आहे तुमचे 8 ते 9
त्याचं प्रिंट गरजेचं आहे किंवा अपलोड करणे गरजेचं आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता. याची शेवटची डेट आहे, आजची शेवटची डेट आहे 6 फेब्रुवारी पासून ते 17 फेब्रुवारी 2025 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर. ओके, अटी शर्ती वगैरे दिलेल्याच आहे त्या ठिकाणी. तुमचा जो कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, परंतु ठीक आहे, आपण अभ्यासाच्या कालावधीमध्ये हे कंत्राटी बेसिस वरती नोकरी करून अभ्यास पण पुढच्या पदाकरिता परमनंट पदाची जाहिरात निघणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये. त्याकरिता तुम्हाला पात्र असणार आहे किंवा याचं पण अनुभव तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. त्याचं पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता ज्यावेळेस तुमचं गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून किंवा तुम्ही जी एक्झाम देताय त्याकरिता याचा प्रेफरन्स दिला जाणार आहे. ओके, याकरिता तुम्हाला परत सांगितल्याप्रमाणे जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, अंगणवाडी असेल, MPW, ANM, JNM या सर्व बॅचेस ज्या तांत्रिक विषयासहित घेणे गरजेचं आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. याकरिता आपल्याला 8010 45 77 60 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके, आता जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे. आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. ओके, अजून जर काय आपलं इन्क्वायरी प्रॉब्लेम म्हणजे प्रश्न जर असतील तर आपण इन्क्वायरी करू शकता, कॉल करू शकता, विचारू शकता. ठीक आहे, धन्यवाद सर्वांचे. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये. थँक्यू.